तीन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। एक मरीन ड्राईव्ह जवळची, दुसरी नरिमन पॉइंटची दृश्य, ज्या ठिकाणाहून विजयी रॅली सुरू होणार आहे। तर मुंबईमध्ये टीम इंडियाचा विजयी जल्लोष आणि विजयी प्रवास ज्यावेळेला सुरू झाला त्यावेळीची ही दृश्य। एअरपोर्टवरून ज्यावेळेला टीम इंडिया निघाली त्यांना घेऊन येणारी जी बस आहे ती आपण या ठिकाणी पाहतोय। विजयी ट्रॉफी विश्वचषक या ठिकाणी आपल्याला हार्दिक पंड्याकडे पाहायला मिळतोय। तर दुसरी दृश्य मरीन ड्राईव्ह जवळ चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली आहे। नरिमन पॉइंटची ही दृश्य आपण एकीकडे पाहतोय आत्ताची की प्रचंड गर्दी आहे भागात आणि या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी इथे प्रत्येक जण आलेला आहे। तर या दृश्यांमधून आपण पाहू शकतो मुंबई विमानतळावर देखील टीम इंडियाचं भव्य असं स्वागत झालं। तर मुंबईमध्ये लाखो चाहते सध्या रस्त्यावर उतरलेत आणि आपल्या टीमच्या स्वागतासाठी सगळेच जण या ठिकाणी जमलेले आहेत। जराही पावसाची तमा न बाळगता सगळेजण सध्या आज रस्त्यावर उतरलेले आहेत। आज सगळे भारतीय म्हणून रस्त्यावर उतरलेत आणि आपल्या टीमच्या स्वागतासाठी कशा प्रकारे ही गर्दी आपण पाहतोय। तर मरीन ड्राईव्ह मध्ये आपण पाहतोय ॲम्ब्युलन्सला या ठिकाणी जागा करून देण्यात आलेली आहे। प्रचंड गर्दी सध्या आहे, मात्र इथूनच या सगळ्या गर्दीमधून ॲम्ब्युलन्सला इथे जागा करून देण्यात आली आहे। तरी गर्दी पाहता मरीन ड्राईव्हवर येऊ नका असं आवाहन जे आहे ते मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडियमवर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झालेली आहे। प्रत्येक दृश्यांमधून आपण पाहू शकतो मुंबईत क्रिकेट प्रेमींचा उत्साह जो आहे तो कशा प्रकारे शिगेला पोहोचलेला आहे त्याची ही दृश्य आपण पाहतोय। तर टीम इंडियाला एअरपोर्टवर देखील वॉटर सल्यूट करण्यात आलेलं आहे। याआधी दिल्लीमध्ये देखील टीम इंडियाचं जोशात असं स्वागत करण्यात आलं आणि टीम इंडियाने देखील तिथे भांगडा करून स्वागत जे आहे ते स्वीकारलेलं आहे। त्यानंतर मुंबई एअरपोर्टवर देखील टीम इंडियाचं स्वागत करण्यात आलं आणि आता खरं सेलिब्रेशन खरं तर नरिमन पॉईंटवर होणार आहे, वानखेडे स्टेडियमवर होणार आहे। कारण नरिमन पॉईंटवर चाहत्यांनी कशा प्रकारे गर्दी केलेली आहे हे दृश्य आपण पाहतोय, ज्यावेळी नरिमन पॉईंटवर चाहत्यांनी ॲम्ब्युलन्सला वाट करून दिली। तर हा संपूर्ण परिसर आपण पाहतोय की सगळा गर्दीने असा फुलून गेलेला आहे। रस्ता या ठिकाणी आता सध्या दिसतच नाही। आपण पाहतोय की मरीन ड्राईव्हचा किंवा नरिमन पॉईंटचा हा जो रस्ता आहे दोन्ही बाजूला मोठा रस्ता या ठिकाणी आहे, मात्र आज रस्ता या ठिकाणी दिसत नाही। इतकी गर्दी या सगळ्या परिसरामध्ये झालेली आहे आणि काही वेळातच आता या विजयी रॅलीला देखील सुरुवात होणार आहे। तर मरीन ड्राईव्हवरची ही दृश्य। स्वप्नांची नगरी मुंबई म्हणून ओळख आहे, मात्र याच मुंबईमध्ये सध्या जिंकण्याचं स्वप्न प्रत्येकाच्या डोळ्यात होतं आणि ते स्वप्न जे आहे ते सत्यात उतरलेलं आहे आणि त्याच स्वप्नाचं सेलिब्रेशन करण्यासाठी सध्या मुंबईकर जे आहेत ते मरीन ड्राईव्ह परिसरात जमलेले आहेत। तर चाहत्यांकडून आता टीम इंडियाची प्रतीक्षा आहे, कधी एकदा टीम इंडिया येणार याची प्रतीक्षा आहे। तर टीम इंडिया आता NCPA मध्ये पोहोचलेली आहे आणि इथूनच त्या विजयी रॅलीला देखील सुरुवात होणार आहे आणि त्यामुळेच चाहत्यांच्या उत्साहाला या ठिकाणी उधाण आलंय। नरिमन पॉइंट जवळची ही दृश्य आपण इथे पाहतोय, मरीन ड्राईव्हवरची ही दृश्य इथे आपण पाहतोय। ज्यावेळेला विजयी रॅली इथून सुरू होईल त्यावेळेला आणखी उत्साहाला उधाण येणार आहे। आता NCPA मध्ये ही टीम इंडिया जी आहे ती पोहोचलेली आहे आणि तिथूनच या विजयी रॅलीला सुरुवात होणार आहे। चाहत्यांकडून देखील आता टीम इंडियाची